श्रीगोंदा नगर विधानसभेमध्ये जे राहुल दादा यांनी जे प्रचाराचं जे नियोजन करून जो झंझावात विधानसभेमध्ये केलाय, तर बराचसा कल हा राहुल दादांकडे झुकता नाही दिसतो। याच्याविषयी काय सांगणार तुम्ही? तर राहुल दादा जगताप यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल असं श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेला अपेक्षित होतं, परंतु त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातली महाविकास आघाडीच्या सोबत असलेली जनता पेटून उठलेली आहे। आणि जसं अहमदनगर दक्षिणच्या लोकसभेमध्ये उत्तरेतून आलेलं पार्सल नगर दक्षिणच्या जनतेने श्रीगोंदा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेने माघारी पाठवलं, तसं यावेळी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार आहेत आमच्या समोर, ते इथून या निवडणुकीमध्ये 23 तारखेनंतर ते असे गायब होतील की ते 10 वर्ष 2014 पासून 2024 पर्यंत आढळले नाहीत, तशी इथून पुढे 15-20 वर्ष परत ते श्रीगोंद्यात येणार नाहीत। अशी व्यवस्था श्रीगोंदा तालुक्यातली स्वाभिमानी जनता या निवडणुकीमध्ये करून दाखवेल। विरोधकांनी ज्यावेळेस तिकिटाची मागणी केली आणि तिकीट मिळत नाही म्हणून पक्षांतर घडी करत राहिले, आणि शेवटी जनता बी असे समजते का ज्यांनी तिकिटासाठी पक्ष बदललेत मग त्यांच्यासाठी आम्ही का जनतेशी सामोरं जायचं किंवा का वाईटपणा घ्यायचा, अशी जनभावना आता समाजामधून किंवा या मतदारसंघातून येते। याच्याविषयी काय सांगणार? खरं तर पक्ष बदलाचा विषय हा अतिशय टिंगलीचा विषय झालाय। महाराष्ट्रामधल्या 288 मतदारसंघापैकी श्रीगोंदा तालुक्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी सगळ्यात जास्त वेळा पक्ष बदललेले आहेत। मागच्या 10 वर्षापासून राहुल दादा जगताप एकमेव आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत होते, आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत होते, मात्र त्यांच्यावर सुद्धा पक्षाने अन्याय केला। त्यामुळे खरं तर हा चिंतनाचा विषय आहे की जे पक्ष बदलतात, जे वारंवार भूमिका बदलतात, ज्यांना कपडे बदलण्यापेक्षा कमी वेळ पक्ष बदलायला लागतो, अशा लोकांना पक्षामध्ये काम करण्यासाठी उमेदवाराची संधी दिली जाते। आणि जे लोक निष्ठावानपणे 10 वर्ष तुमच्या सोबत राहतात त्यांना डावलं जातं। हा एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या चिंतनाचा विषय। श्रीगोंदा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नसतानाही हट्टानं तिकीट घेतलं असं वाटत नाही का? खरं तर महाविकास आघाडीची उमेदवारी ही पवार साहेबांकडून राहुल दादा जगताप यांना मिळणं अपेक्षित होतं। ही जागा इतिहासात कधीच शिवसेने जिंकलेली नाही। शिवसेनेचा एकही पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अथवा कसलाही पदाधिकारी शिवसेनेचा अजूनपर्यंत श्रीगोंदा तालुक्यात निवडून आलेला नाही। खरं तर शिवसेनेचे जे उपनेते आहेत त्यांना जर खरोखरच उमेदवारी मिळवायची होती तर त्यांना ही उमेदवारी मिळाली असती। समजा जशी नागवडेंना मिळेल तशी उपनेत्यांना मिळाली असती, मग त्यांच्यात जर हिंमत होती तर मग त्यांनी स्वतः लढायचं। मात्र त्यांनी ही उमेदवारी नागवडेंना लादलेली आहे। खरं तर ही नागवडींची फसवणूक आहे। हे 23 तारखेला त्यांच्या लक्षात येईल की शिवसेनेच्या उपनेत्यांनी त्यांच्यावरची उमेदवारी नागवडेंना देऊन नागवडेंची सुद्धा फसवणूक केली आहे। फक्त आता नागवडेंना अंदाज नाही बिचाऱ्यांना अजून या निवडणुकीत काय होणार आहे। 23 तारखेला त्यांना कळेल की श्रीगोंद्याची जनता। उरकरवाडी ग्रामपंचायतीचा विभाजन दानेवाडी याविषयी तुम्ही काय सांगाल? राहुल जगताप यांनी कशा प्रकारे आपल्याला मदत केली? याविषयी प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, माझं नाव दिलीप कांतीलाल थिवरकर, मी राजापूर दानवडी गावचा उपसरपंच। मला गावाने संधी दिली, गावाने मला सदस्य बनवलं, त्यानंतर गावाने मला उपसरपंच करण्यापर्यंत सहकार्य केलं। त्यामध्ये राहुलदादा जगताप जे आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार आणि कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सध्याचे 23 तारखेला होणारे फिक्स आमदार, त्यांनी खूप आम्हाला मदत केली। आता राहिला आमच्या दानेवाडीचा विषय। दानेवाडीचा गावाचा विषय असा होता की जवळजवळ 40 वर्ष झाले, 40 वर्षापेक्षाही जास्त झालं की आमची ग्रामपंचायत राजापूरला येते। पहिल्यापासून दानेवाडी आणि राजापूर असे ग्रुप ग्रामपंचायत होते। त्या ग्रुप ग्रामपंचायत बऱ्याच जणांनी प्रयत्न केले। त्याच्यामध्ये माझ्या आधी 2015ला आपले विशाल मांडगे जे माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी पण खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या काळात ते होऊ शकले। त्यानंतर मी उपसरपंच झालो, त्यानंतर मी जे म्हणजे प्रयत्न करायला सुरुवात केले त्यामध्ये राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली खूप असं सुंदर असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। ज्यावेळेस माझी ग्राम फाईल श्रीगोंद्याला गेली, श्रीगोंद्यातून जेडपी मधून नाशिक आयुक्तामध्ये, त्यानंतर मुंबईमध्ये गेल्यानंतर मी माझ्या राहुल दादा सांगतील तसा प्रयत्न करत होतो। पण राहुल दादांनी मला सांगितलं होतं की दिलीप, काही पण करून तो आपल्याला 7 मार्चच्या आधी आपली ग्रामपंचायत फाईल सेपरेट करायला लागेल, नाहीतर आपल्या लोकसभेची आचारसंहिता लागेल त्याच्यामध्ये। त्यावेळेस दादांना मी सांगितलं, दादा आपल्या मुंबईमध्ये 9 सह्या असतात, त्या 9 सह्यामधल्या 7 सह्या झालेल्या आहे, पण 2 सह्यांना आपल्याला प्रॉब्लेम येतोय तिथं। ज्यावेळेस एक आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि दादांना सांगितलं की त्यांच्या बंगल्यावरती फाईल आपली गेलेली आहे, आपल्याला तिथं 2-3 वेळा आम्ही प्रयत्न करून काही सही झालेली नाही। त्यावेळेस दादा श्रीगोंद्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी दादांनी सांगितलं की दिलीप, तू घाबरू नकोस, मी
लगेचच मुंबईला येतो. आपण तिथं येऊन मी प्रयत्न करू. त्यामध्ये आपल्या गावातील शशीभाऊ गव्हाणे असतील, सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब रसाळ, त्यानंतर युवराज बापू तेऊरकर, त्यानंतर आपल्या कुकडी सहकारी साखर कारखाने संचालक अशोकभाऊ वाकर होते, श्रीपादभाऊ कौश होते. आम्ही सर्वांनी खूप त्याच्यामध्ये प्रयत्न करून दादा तिथं आले. त्यावेळेस दादांनी आम्हाला विचारलं, बा नक्की काय प्रॉब्लेम आहे. दादांना सांगितलं की दादा याच्यावरती काय फाईलवरती सही होत नाही आणि शेवटच्या 2च सह्या राहिल्यात आणि आपल्याला 7 ते 10 दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे. त्यावेळेस दादांनी लगेचच आम्हाला येऊन सांगितलं की आपण अजितदादांना भेटू. त्यावेळेस आम्ही अजितदादांना दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दादांनी अजितदादांना भेटायला नेलं. तिथंही अजितदादांच्या कानावरती दादांनी विषय घातला की बाबा दानेवडी हे गाव श्रीगोंदा तालुक्याच्या सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यावरती गाव येते आणि त्यांना शिरूर तालुका हा जवळ आहे आणि श्रीगोंदा हा 70 किलोमीटर आहे आणि त्यांची ग्रामपंचायत ही 40 किलोमीटर लांब आहे. कोणत्याही आमच्या माणसाला नुसता साधारण दाखला जरी आणायचा म्हणला तरी 40 किलोमीटर अंतरावर जावं लागतं. हे दादांनी जेव्हा अजितदादांना सांगितलं, अजितदादांनी लगेचच मुख्य सचिव म्हणून जे ग्रामविकास होते त्यांना फोन लावला. त्यावेळेस ही सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी गिरीश महाजन साहेबांनाही फोन लावला. त्यावेळेस दादा आपले राहुल दादा असतील ते स्वतः त्यानंतर लगेच गिरीश महाजन साहेबांच्या बंगल्यावरती आले. त्यांनी तिथं मध्यस्थी करून त्यांनी गिरीश महाजन साहेबांनाही सांगितले की बाबा गावाची खूप परिस्थिती वाईट आहे आणि आपल्याला हे होणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं गिरीश महाजन साहेबांनी सही केली आणि त्या दादांच्या मार्गदर्शनाखालीच आमच्या गावाला खूप मोठा असा सपोर्ट झाला. त्यानंतर आमची ग्रामपंचायती 7 मार्चला सेपरेट झाली. 2014 ते 2019 आता जे उमेदवार आहेत तुमचे ते आमदार होते, त्या काळात विधानसभेमध्ये अर्जुन शिंदे बोलतोय. खऱ्या अर्थानं बीजेपीच्या काळामध्ये जी महागाई वाढत चाललेली आहे, त्या महागाईवर कुठेतरी रोख लावण्यासाठी आपल्याला सर्वांना महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याविषयीची जी गोष्ट आहे ती शेतकऱ्याची जी खतांचे बाजार ज्या वेळेस 600, 700, 800 रुपयाला जी गोण मिळत होती ती गोणीचा बाजारभाव आता 1800 रुपयाला मिळते आणि जे आपले जे मार्केट आहे शेतीमालाचे ते फार कमीच आहे. शेतीमालाचा रेट तोच आहे, पण जो शेतकऱ्यांना जे खरेदी करायचं आहे पीक धान्य म्हणा किंवा बी बियाणं म्हणा याचं मार्केट वाढलेलं आहे. म्हणून या माझे भाजप सरकारला विनंती आहे की प्रत्येक मालाचे भाव, आता तेलाचे भाव वाढलेले आहेत, साखरेचे भाव वाढलेले आहेत, ह्या भावावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्यायचं मी अशी विनंती करताना या ठिकाणी थांबतो. लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत आणि भावाला आता महागाईमुळे त्रास होतोय असं म्हणणं आहे तुमचं? हा बरोबर आहे. जे 1500 रुपये देऊन आपल्या नॉर्मल शेतकऱ्याकडून तेच 1500 रुपयाचे 3000 रुपये घेतले जातात. बाजारभाव इकडे वाढल्यामुळे ते पैसे कुठे खर्च झाले? मग बाजारभाव वाढले ते खर्चातच गेले ना निघून. लाडक्या बहिणीला खुश करण्याच्या नादामध्ये दाजी नाराज झालेत असं म्हणायचं का भाऊ नाराज झालाय? सगळेच नाराज झाले. म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणताय, महाविकास आघाडीला तिकीट दिलं नाही, अपक्ष उमेदवार आहेत. हा अपेक्ष उमेदवार म्हणजे मतदारांची चलबिचल होत नाही असं वाटत नाही का? चलबिचल होते ना, पण त्याच्यातून बी सावरायचं आहे आम्हाला. निवडून आले तर राहुल दादा युती का मग आघाडी, काय वाटतं? तर निवडून द्यायला ते एकनिष्ठ राहतील ते. कारण शरद पवार साहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते राहिले. एवढी त्यांना अडचण आली, त्यांच्या कारखान्यासाठी त्यांना पैसे दिले नाहीत, तरी सुद्धा ते आपले शरद पवार साहेबांसंग एक निष्ठावंत ते राहिले आणि जनतेचे प्रामाणिकपणे ती सेवा करतील असं मला वाटतं. पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेलवंडी या ठिकाणी MIDC लवकरच येईल असं आश्वासन दिलं होतं. याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? सर, आश्वासनाचं काय झालं, महायुती सरकारने ह्या राज्यात फक्त आश्वासनाची खैरात केली. बेलवंडी आणि लोणी व्यंकटनाथ जी शेती महामंडळाची जागा आहे या ठिकाणी म्हणले आम्ही MIDC जाहीर करू. सन्माननीय माजी खासदार विखे पाटील आणि बबनदादा पाचपुते यांनी लोकांना आश्वासन दिलं की आम्ही या ठिकाणी अर्जंट MIDC चालू करू. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल, तालुक्याच्या मुलांना 20,000 नोकऱ्या मिळतील. पण हे सगळं कागदावरच राहिलं. कुठल्याही प्रकारची MIDC होणार नाही आणि ते करणार नाही. आता इथून पुढे जे महाविकास आघाडी सरकार येईल ते 100% करीन. आमचे अपक्ष उमेदवार आदरणीय राहुलदादा जगताप पाटील ज्यावेळेस विधिमंडळात निवडून जातील त्यावेळेस पहिला प्रश्न ते आपल्या बेलवंडी MIDC नक्कीच मार्गी लावतील ही आम्हाला आशा आहे. दादा, तू एक तरुण आहे आणि आज जर आपल्या गावा शेजारी म्हणजे रांजणगाव MIDC सारखी एक पंचतारांकित MIDC आणि
तुमच्या या मतदारसंघामध्ये आता एक तरुण तडफदार उमेदवार राहुल दादा जगताप या ठिकाणी येऊन तुम्हाला काय युवकांसाठी काय तुम्हाला प्रेरणा आहे त्यांच्याकडून? राहुलदादांचं काम आम्ही गेल्या 2014 ते 19 मध्ये पाहिलेलं आहे. त्यांचं काम निश्चित खूप चांगलं होतं. त्यांना त्यावेळेस देखील आम्ही आमच्या गावानं भरपूर अशी लीड दिली होती आणि त्यांनी तरुणांसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. जवळ सुपा MIDC असेल, रांजणगाव असेल, त्यामध्ये मुलांना काम लावण्याचं त्यांनी नक्कीच त्यांच्या मार्फत काम झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच तरुणांचा खूप वाढता त्यांच्या मार्फत त्यांना पाठिंबा आमच्या गावामार्फत नक्कीच त्यांना पाहायला भेटेल. त्यांना आम्ही नक्कीच रोड रोलर या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना नक्कीच विजयी करायचा पुरेपूर प्रयत्न करू. तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचाराला जाणार का? हो, आम्ही कंटिन्यू त्यांच्या बरोबरच आहे. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतोय की दादांना खूप पाठिंबा आहे आणि त्यामुळे नक्कीच दादा भरघोस मतांनी विजयी होतील, यात कुठलीही खंत नाहीये. येत्या 23 तारखेला आपल्याला समजेलच की गुलाल कोणाचा आहे. मला असं वाटतं की सांगली पॅटर्न हा श्रीगोंद्यात राबवला जाणार. याचं कारण असं आहे की राहुलदादा जगताप पाटील हे शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आज जरी तुम्ही बघितलं की राहुलदादा जगताप पाटील यांना पक्षाचं तिकीट भेटलं नसलं तरी त्यांच्या बॅलेट पेपरवर किंवा त्यांचं जे निवडणुकीचं चिन्ह आहे त्याच्यावरती आदरणीय शरद पवार साहेबांचा फोटो आहे. याच्यावरून त्यांची निष्ठा दिसून येते. त्यामुळं कुठेतरी पक्षाचं तिकीट न भेटल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी होती. परंतु ज्या पद्धतीनं राहुलदादांचे कार्य आहेत किंवा त्यांचे समाजकार्य किंवा त्यांच्या कार्याची जी पद्धत आहे आणि सर्वसामान्यांपासून जो त्यांचा मित्रपरिवारावर त्यांचं जे प्रेम आहे त्याच्यातून नक्कीच राहुलदादा हे आमच्या मनात कायम असतील. मी मगाशी बोलून दाखवलं की राहुलदादा जगताप म्हणजे आमच्या तरुणांसाठी हा काळजाचा विषय आहे. आता पक्ष बदल आणि स्वाभिमान निष्ठा हे सगळ्या काही चौकटीमध्ये निष्ठावानला डावललं गेले म्हणून याची एक युवक म्हणून तरुण म्हणून काही खंत वाटते का तुम्हाला? नाही, निश्चित खंत आहे. कारण जर एकनिष्ठ इतकं वर्ष माणूस जर राहत असेल तर त्याला त्याची पोचपावती मिळाली पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटत होतं. परंतु असं हरकत नाही. कारण राहुलदादा जगताप पाटील म्हटले की आम्ही ते पक्ष कोणत्या पक्षाचे त्यांचे तिकीट आहे की नाही याचा विचार करत नाही. फक्त राहुलदादा जगताप म्हणले की आम्हाला सगळ्यांना एक वेगळी प्रेरणा मिळते, बळ मिळतं, ऊर्जा मिळते. आणि मला असं वाटतं की येत्या 20 तारखेला सगळ्यांना हेच बघायला मिळेल की राहुलदादा जगताप पाटील यांना आमच्या बूथवरून सर्वाधिक लीड असेल आणि तालुक्यातून कमीत कमी 50,000 मताच्या मताधिक्याने ते निवडून येतील आणि 23 तारखेला याच मंदिरापुढे आपण गुलाल त्यांचा साजरा करू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.